भिवंडी से धार्मिक आस्था और भक्ति से जुड़ी एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां श्रद्धालुओं के लिए श्रीमद् भागवत कथा का भव्य आयोजन किया जा रहा है। दरअसल भिवंडी के सरवलीपाड़ा क्षेत्र में 17 मार्च 2026 से 24 मार्च 2026 तक यह दिव्य श्रीमद् भागवत कथा आयोजित होने जा रही है, जो पूरे 7 दिनों तक श्रद्धा और भक्ति भाव के साथ चलेगी। इस कथा में प्रवचनकर्ता भागवताचार्य श्री विश्वनाथ महाराज वारिंगे अपनी मधुर वाणी से भक्तों को कथा का रसपान कराएंगे, जिसमें श्री कृष्ण लीला, भगवत महात्म्य और कई धार्मिक प्रसंगों का वर्णन किया जाएगा। कार्यक्रम के दौरान प्रतिदिन शाम को हरिपाठ और भजन कीर्तन का भी आयोजन रखा गया है, जिससे पूरे क्षेत्र में भक्तिमय वातावरण बना रहेगा। इस भव्य आयोजन का आयोजन श्री दयानंद मोतीराम चोरघे, संस्थापक DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तथा श्रीमती प्रियंका दयानंद चोरघे के मार्गदर्शन में उनके सुपुत्र कुमार वीरेन दयानंद चोरघे और कुमार विराज दयानंद चोरघे के सहयोग से किया जा रहा है। कार्यक्रम स्थल माउली कृपा बंगला के पास मुंबई नासिक महामार्ग सरवलीपाड़ा भिवंडी निर्धारित किया गया है। आयोजकों की ओर से सभी श्रद्धालुओं से अपील की गई है कि वे अधिक से अधिक संख्या में उपस्थित होकर इस पुण्य अवसर का लाभ उठाएं और कथा श्रवण कर अपने जीवन को धन्य बनाएं। आज खरं तर 17 तारखेपासून 17 मार्च ते 24 मार्च या दरम्यामध्ये खरं तर 7 दिवसाचा भागवत कथेचा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि 8व्या दिवशी या भागवत कथेचा काल्याचा भंडारा असेल। तरी माझ्या भिवंडीतील सर्व भाविकांना माझी विनंती आहे, या ठिकाणी भागवत कथेचा सर्वांनी इथे येऊन आनंद घेतला पाहिजे आणि या ठिकाणी येऊन ही 7 दिवस कथा ऐकली पाहिजे। खरं तर या कथेला आज 5वं वर्ष पूर्ण होत आहे आणि मला जी वास्तू करायची होती, घराची वास्तू करायची होती, त्या वास्तूच्या भूमिपूजन खरं तर 2022ला सुरुवात केली आणि 2022ला या कथेला सुरुवात केली आणि 2022, 2023, 2024, 2025 आणि 2026 पर्यंत या आजच्या 5व्या वर्षी या कथेचा आहे। आणि खरं तर खूप आनंद वाटलं की माझ्या या वास्तूचं आणि या भूमीचं, या कथेच्या माध्यमातून ही भूमी एक प्रकारे या भूमीचं खूप चांगल्या पद्धतीने चांगली झाली आणि माझी सर्वांनाच विनंती आहे की या कथेच्या माध्यमातून सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे। आज या ठिकाणी आम्ही जेव्हा कथेची जी कथा आहे ही भागवत कथा घेऊन आज खरं तर माझ्या संपूर्ण गावामध्ये आम्ही दिंडी काढली आणि या दिंडीच्या माध्यमातून शेकडो भाविक या ठिकाणी या कथेचे या दिंडीमध्ये सहभागी झाले। खरं तर सर्व भाविकांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि ही जागा खरं तर स्वच्छ करण्यासाठी या कथेचं आम्ही आयोजन केले। स्वर्गीय मोतीराम बालू चोरघे माझे वडील आहे आणि वडिलांना माझे जे काही आमच्या घरातली माझे काकी माझी बहीण जे वाढली त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि या घराची वास्तू शुद्ध करण्यासाठी आणि या जागेला पवित्र करण्यासाठी आम्ही या 5व्या वर्षामध्ये आम्ही या भागवत कथेचं आयोजन केले आणि खरं तर जवळपास हजारो भाविक या ठिकाणी या 5 वर्षामध्ये या कथा ऐकण्यासाठी आले। त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि या 5वा वर्ष आहे आणि या 5व्या वर्षामध्ये माझ्या भिवंडीतील सर्व भाविक या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी येतील आणि प्रत्येकाने आल्यानंतर कथा संपल्यानंतर प्रत्येकाला स्नेहभोजनाचा इथे आम्ही लाभ देतो आणि स्नेहभोजन प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये। आणि खरं तर तुम्हाला प्रसार माध्यमातून तुम्हा सर्व पत्रकारांचे सुद्धा मनापासून अभिनंदन करतो, कारण तुम्ही वेळोवेळी माझ्या कथेमध्ये येऊन आमच्या कथेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होता आणि ही जी कथा आहे ती प्रसार करण्यासाठी तुमचा सुद्धा खूप मोलाचं योगदान आहे। आणि माझ्या आज 17 तारखेपासून ही कथा चालू होत आहे आणि या कथेमध्ये आजपासून जवळजवळ शेकडो भाविक या ठिकाणी आले आणि रोज या कथा ऐकण्यासाठी आपल्या भिवंडीतील सर्व भाविक येतील एवढी मला त्यांची खात्री आहे। नमस्कार।